नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे। तर इथे मी तुम्हाला आधी पूर्ण घराचा एक व्ह्यू देते, कारणही तसंच आहे जे की तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। असो, अजून 1 वर्षसुद्धा झालेलं नाही, पण लगेचच आम्हाला या घरामधून काही कारणामुळे दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट व्हायला होतंय। नमस्कार, मी हर्षदा, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शिफ्टिंग करणं हा पण एक मोठा टास्कच असतो, नाही का। ज्यांना सारखं शिफ्टिंग करायला लागतं ते लोक या गोष्टीशी कनेक्ट करू शकतात। सगळ्यात आधी छान घर शोधण्यापासून ते नंतर संपूर्ण सामान शिफ्ट करण्यापर्यंतचा प्रवास असतो तो। खरं तर या गोष्टीचं तसं टेन्शनच येतं, नाही का। पण यामध्ये हे काम करताना तुमचा जोडीदार आणि तुम्ही असे दोघं मिळून करणार असाल तर तो प्रवास अगदी सुखकर होतो। आणि यामध्ये आम्हाला आमची छोटी मुलगी पण कामात मदत करते, त्यामुळे तर अजूनच छान वाटतं। मला कधी-कधी असं वाटतं की फक्त घर बघताना आपल्याला ते घर आवडून चालत नाही, तर त्या घराला सुद्धा आपण आवडायला पाहिजे। कारण कधी-कधी खूप छान घर असून, सगळं आपल्या बजेटमध्ये असून पण घर आपल्यापर्यंत आणि आपण त्या घरापर्यंत पोहोचतच नाही। आपण एखाद्या घरात राहायला येतो तेव्हा बघता क्षणी आपलं त्या घराबरोबर एक नातं तयार होतं, मग ते घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं। या घरामध्ये आम्हाला येऊन 1 वर्ष पण झालं नाही, पण तरीसुद्धा या घरातून बाहेर जायची इच्छा होत नव्हती, कारण या घराबरोबर एक नातं तयार झालं आहे। पण एक विचार केला आहे का तुम्ही, कधी-कधी आपल्याला रिस्टार्ट करायची इच्छा होते किंवा घरामध्ये महिनोन-महिने अशा काही वस्तू साठलेल्या असतात, त्या वस्तू या निमित्ताने बाहेर काढल्या जातात। ज्या वस्तू उपयोगात येतील पुढे कधीतरी असं म्हणून आपण साठवून ठेवतो आणि घरामध्ये अडगळ बनू लागते आणि कधी-कधी चक्क विसरून सुद्धा जातो। तुमच्याबरोबर सुद्धा असं होत असेल ना, तर यासाठी शिफ्टिंग छान वाटतं मला। म्हणजेच काय, तर शिफ्टिंगचे फायदे पण आहेत आणि तोटे सुद्धा आहेत। आतापर्यंत आमचं 12 ते 13 वर्षात जवळजवळ 10 वेळा शिफ्टिंग झालं आहे। पण यामुळे तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटतात, त्यांच्याशी नातं तयार होतं। माझी आई तर म्हणते की तुमचं आणि तुम्ही जिथे जाता त्या जागेचं किंवा त्या लोकांचं मागच्या जन्माचं काहीतरी देणं घेणं बाकी आहे, म्हणूनच तुमचं सारखं शिफ्टिंग होतं। मे बी असं असूही शकेल। असो, पण घर म्हणजे फक्त काही 4 भिंती नसतात, तर ती वास्तू असते। ती एक आठवणीनं भरलेला जिवंत झरा असते। घर ही एक संस्कृती आहे जिथे तुम्हाला स्थिरता, सुरक्षा आणि सातत्याचा अनुभव येतो। घराची व्याख्या करायला गेलो तर शब्दसुद्धा अपुरे पडतील कदाचित, कारण प्रत्येकाची घराची व्याख्या वेगवेगळी असेल। स्वतःचं घर असताना तुम्हाला तुमच्या कामामुळे एखाद्या दुसऱ्या शहरात किंवा राज्यात भाड्याच्या घरात राहावं लागतं, याची खंत वेगळीच असते। पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये आपण भाड्याचं घरसुद्धा आपलंसं करून राहतो। यात पण एक वेगळंच थ्रिल असतं असं मला वाटतं। एवढं सगळं असूनही आपण आपल्याला स्वतःला कसं सजवतो तसंच काहीसं आपल्या या वास्तूला सजवतो, आपलंसं करतो आणि ती वास्तूसुद्धा आपल्याला आपलंसं करते। आता एवढ्या वेळा शिफ्टिंग केलं आहे, त्यामुळे पॅकिंग कसं करायचं, त्यासाठी काय काय लागतं हे सगळं अगदी नीट माहिती झालं आहे। त्यामुळे पॅकिंग ऑलमोस्ट आम्हीच करतो। मग काय, चला तर मग त्या घरामधून या घरामध्ये असा आमचा प्रवास चालू झाला आहे। आता या घरामध्ये घर कसं सजवतो, घराची टूर, हे सगळं नवीन तुम्हाला बघायलाच मिळणार आहे। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।